ॲक्टिव्हिटी काय पहा. क्वेश्चन नंबर 5. In question number 5 there is the activity. Complete the following activity to find the sum of natural numbers from 1 to 140. 1 to 140 पर्यंत असणारे जे काही नॅचरल नंबर आहेत त्या नॅचरल नंबरची बेरीज आपल्याला काढायची. पण कोणते? विच आर डिव्हिजिबल बाय 4. पण 4 भाग जाणारे 1 ते 40 एक जी ॲक्टिव्हिटी आहे पहा. फ्रॉम 1 to 1040 natural numbers divisible by 4, 4, 8, dash, 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 1035. But this is wrong. Here is the another number. This is also 1040. कारण 1040 ला सुद्धा 4 न भाग जातो. Therefore this is another number, that is 1040 is the last number. देन हाऊ मेनी नंबर्स, या ठिकाणी हे नंबर्स किती आहेत हे मला काढायचे आहेत. हाऊ मेनी नंबर्स, आणि ते काढण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी माहीत आहेत. तर या ठिकाणी एनची व्हॅल्यू मला काढायची आहे. या ठिकाणी काय माहिती आहे मला? टी एनची व्हॅल्यू मला माहिती आहे. दिस इज द टी एन 1040. टी एन इज इक्वल टू 1040. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? दॅट इज द 4. व्हॅल्यू ऑफ डी विच इज in this AP all numbers are divisible by 4. And therefore value of D is 4. Then simply putting this value in the formula, that is Tn is equal to A plus n minus 1 into D. I want to find out value of n. Then what is Tn? Tn is 1040 is equal to A. What is the value of A? Value of A is 4. Here is the 4 plus n ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. n ॲज इट इज n मायनस 1 इंटू डी. डीची व्हॅल्यू काय पहा? डीची व्हॅल्यू 4 आहे. 1040 इज इक्वल टू 4 प्लस 4नी nला मल्टिप्लाय केलं 4n, 4नी मायनस 1ला मल्टिप्लाय केलं -4. -4 plus 4, they are cancelled to each other. Then we get here 4n is equal to 1040. n is equal to 1040 upon 4. 4 2s are 4 3s are 12, carry 1, and 4 5s are 20. Therefore 35. n is equal to 35. How many numbers which is divisible by 4? The numbers are 35. Here our answer, this is not 136, this is 140. 140 is equal to A. A ची व्हॅल्यू काय पहा? A ची व्हॅल्यू आहे किती पहा? A ची व्हॅल्यू 4 आहे प्लस n मायनस 1. डी ची व्हॅल्यू किती आहे? डी ची व्हॅल्यू सुद्धा 4 आहे. आफ्टर कॅल्क्युलेशन वी गेट हिअर 35. देन हिअर इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग Sn. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट a प्लस 2a प्लस n मायनस 1 इंटू टी. या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण ही किंमत काढणार आहोत. द फॉर्म्युला इज इन दिस वे. Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. Bracket complete is equal to n upon 2. What is the value of n? Value of n is 35. Yes, 35 is equal to 35 upon 2 in square bracket 2. And what is the value of a? That is the 4 plus n ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. दॅट इज 35 मायनस 1 इंटू डी. दिस इज अगेन 4. यस 35. यस 35 इज इक्वल टू 35 अपॉन 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 4 इंटू 2 दॅट इज 8 प्लस 34 इंटू 4 इज इक्वल टू 35 upon 2
in square bracket 8 plus 4 into 4 that is 16 carry 1 4 into 3 12 12 plus 1 that is 13 is equal to 35 upon 2 into 6 plus 8 that is 14 carry 1 that is 4 and here is the 1 is equal to 2 1s are 2 2 7s are 14 and 2 2s are 4 therefore 35 into 72 if we multiply this 35 into 72 2520 is our answer. तर हे उत्तर जे आहे ते कसं लिहायचं बा या ठिकाणी यस किती येईल प्रिफिक्सला दॅट इज 35 यस 35 अपॉन 2 आणि याच्यामध्ये तुम्ही जर समजा बघितलं तर ह्या किमती आपण भरणार आहोत दॅट इज कोणती किंमत यापैकी टाकू शकता तुम्ही इथं आपण बघितलं आहे किंवा इथं दॅट इज 8 plus 136 the sum of numbers from 1 to 1040 which are divisible by 4 that is 2520 this is our last answer. तर या ठिकाणी या पद्धतीनं आपण हे जी काय ॲक्टिव्हिटी आहे ती कंप्लीट केलेली आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये काय चूक आहे ती व्यवस्थितपणे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना. तर ह्या चुका तुमच्या पुस्तकामध्ये दुरुस्त करून घ्या. देन नेक्स्ट प्रॉब्लेम सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन AP is 3300 find 28th टर्म. तर या ठिकाणी मला काय काय दिले पहा सम ऑफ फर्स्ट 55 terms that is S55 is equal to 3300 then I want to find out T28 मला काढायचं आहे. तर हे कसं काढता येईल तर पहा आपण उत्तराला सुरुवात करतोय. तर पहिल्यांदा TN इज इक्वल टू A प्लस N minus 1 into D bracket complete. Then T28 is equal to A plus 28 minus 1 into D. Therefore T28 is equal to A plus 27D. हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. T28 is equal to A plus 27D. Then SN is equal to N upon 2 in square bracket 2A plus N minus 1 into D. Then S55 is equal to 55 upon 2 in square bracket 2A plus 55 minus 1 into D. S55 is equal to 55 upon 2A plus 55 minus 1 that is 54 into D is equal to ह्या 2 न या बाजूला डिवाइड करायचं तर काय येईल पहा 55 in bracket 2A
upon 2 plus 54 upon 2d is equal to 55 in square bracket 2 ला 2 ने डिवाइड केलं, गेट कॅन्सल, 2 टू गेट कॅन्सल, प्लस 54 ला 2 ने डिवाइड केलं, 52 जा 4 and 57 जा 14, 27d. But we know the value of a plus 27d. We get here 55 into, but T28 is equal to a plus 27d. 27d, putting the value a plus 27d, that is T28. And we know the value of 55, that is S55, value of S55 is 3000 and 300. Therefore we get here 3000. T28 is equal to 3300 divided by 55. तर पहिल्यांदा या ठिकाणी 11 ने याला भाग जाऊ शकतो. Here is the 5 and here is the 3. 5 1 जा 5, 5 6 जा 30 and here is the 0. Therefore our answer is T28 is equal to 60, and this is our final answer. 7 is in this way. In an AP, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. तर या ठिकाणी 3 टर्म आहेत ज्या AP आहेत, अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असणाऱ्या 3 टर्म दिलेल्या आहेत आणि त्या शोधण्यासाठी आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहेत. पहिली कंडिशन काय पहा, the sum of 3 consecutive term, this is the first condition, sum of 3 consecutive term is 27 and this is the first condition. And second condition is their product is 504 is their product, this is the second condition. Here this is the first condition, this is the first condition and this is the second condition. या ठिकाणी आपल्याला 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म मानाव्या लागतील. त्या कुठल्या घ्यायच्यात, तर त्यामध्ये आपल्याला एक हिंट दिले, अज्युम दॅट 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन AP आर A minus D, A and A plus D. या 3 टर्म्स आपण घेणार आहोत. तर हे गणित कसं करायचं पहा. A minus D लिहिलेलं आहे. लेट A minus D, A plus D are 3 consecutive terms in AP. By first condition, 3 consecutive terms, sum of 3 consecutive terms is 27. Therefore, A minus D plus A plus D is equal to 27 according to first condition. Here minus D plus D are cancelled to each other, then we get here A plus A plus A, that is 3A. 3A is equal to 27. Therefore A is equal to 27 upon 3. Therefore A is equal to 9.
Then by second condition, their product is 504, therefore A minus D into A plus D is equal to 504. Then putting value of A, that is 9 minus D into 9 plus D is equal to 504. Therefore 9 minus D in first bracket, 9 plus D in second bracket. हे 9 ने मल्टिप्लाय केले, इकडे आल्यावर डिवाइड होईल, डिव्हिजन होईल. therefore 504 upon 9 is equal. Therefore A 9 minus D into 9 plus D is equal to 56. We know the formula, that is x plus y and x minus y is equal to x square minus y square. By using this formula, we get here 9 square minus d square is equal to 56. 9 square, that is 81, minus d square is equal to 56. Therefore minus d square is equal to 56 minus 81, and here minus d square is equal to minus 25. Therefore d square is equal to 25. Therefore equal to d is equal to plus or minus 5. Then we want to find out the value of first three terms. If d is equal to 5 and a is equal to 9, आपण काढले a ची व्हॅल्यू 9 काढलेले. therefore three consecutive terms are, first that is a minus d, second a, third a plus d. Therefore 9 minus 5, 9 plus 5, 9 minus 5, that is the 4, 9 and 14. These are three consecutive terms which are in AP. Then if d is equal to minus 5 and a is equal to 9, the terms are, therefore value of a, that is 9, minus value of d, that is minus 5, value of a which is 9, value of a 9 plus minus 5, that is 9 plus 5, कारण कंसाच्या बाहेर मायनस आहे नाही, कंसातल्या पदात चिन्ह बदललं, that is the plus 5, 9 and here 9 minus 5, कंसाच्या बाहेर मायनस आहे नाही, कंसातल्या पदाचं चिन्ह आहे तेच राहील. 9 plus 5, that is 14, 9 and here 9 minus 5, here is the 4. That means if d is equal to 5, then three consecutive terms are 4, 9 and 14, and if d is equal to minus 5, then three consecutive terms are which are in AP,
that is 14, 9 and 4. Then question number, find 4 consecutive terms in AP whose sum is 12, and sum of third and fourth term is 14. या ठिकाणी 2 कंडिशन आहेत. या ठिकाणी 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन AP आहेत आणि त्यांची जी बेरीज आहे ती बेरीज 12 आहे, अँड दिस इज द फर्स्ट कंडिशन. And third and fourth term, sum of third and fourth term is 14, and this is our second condition. And how many terms are in AP? There are 4 terms. Then we want to assume that 4 consecutive terms in AP are, that is A plus D, A minus D, A plus D, A प्लस 2D. तर ह्या टर्म्स आपल्याला घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला उत्तर काढता येईल. अज्युम दॅट 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन AP आर A मायनस D, A प्लस D, A प्लस 2D. दिस इज बाय आवर हिंट. आपल्याला हिंट दिलेले, त्या दिलेल्या हिंटवरून आपण या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ह्या ॲज्युम केलेल्या आहेत. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, what is the first condition? First condition is sum of these 4 consecutive term is 12. Therefore, A minus D plus A plus D plus A plus 2D is equal to 12. Then minus D plus D cancel to each other. Then we get here A plus A plus A plus A. How many A? That is the 4A. 4A and plus 2D is equal to 12. If we divide by 2 on both sides, 2A plus D is equal to 6. Therefore, D is equal to 6 minus 2A, and this is equation number first. Then by second condition, what is the second condition? Sum of third and fourth term is 14. This is the first term, second term, third term and fourth term. This is the third term and this is the fourth term. Therefore, according to second condition, A plus D plus A plus 2D is equal to 14. A plus A, that is 2A. D plus 2D, 3D is equal to 14, and this is our equation number second. Then putting the value of D from equation number 2, putting the value of D from equation number 2 in equation number second. Putting value of D from equation number 1. What is value of D from equation number 1? That is 6 minus 2A in equation number second. Then we get here, what is the equation number second? Equation number second is 2A plus 3D is equal to 14, and value of D, that is 6 minus 2A. 2A plus 3 in bracket 6 minus 2A bracket complete is equal to 14. Therefore, 2A plus 18 minus 6A is equal to 14.
therefore 2a minus 6a, and that is the minus 4a is equal to 14 minus 18, that is minus 4a is equal to minus 4, therefore 4a is equal to 4, therefore a is equal to 1. a ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आलेली आहे आणि आपल्याला d ची व्हॅल्यू आता फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट करायची पहा, पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर फर्स्ट इज d is equal to 6 minus 2a, then d is equal to 6 minus 2, a ची व्हॅल्यू 1 आहे, that is 1, therefore d is equal to a minus 2, therefore d is equal to, here is the 4. Then we know the value of a and value of d, then 4 consecutive terms, therefore what is value of a? Value of a is 1, 1 minus 4. What is value of a? That is 1. Value of a 1 plus 4. Value of a 1 plus 2 into 4. Therefore minus 3, 1, 5, and here 8 plus 1, 9. These are the 4 consecutive terms, that is minus 3, 1, 5 and 9. These are 4 consecutive terms. Question number 9 is in this way. If ninth term of an AP is 0, then show that 29th term is twice of 19th term. Given ninth term of AP is 0, that is ninth term, let a is first term and d is common difference. Then ninth term, that is T9 is equal to 0, and we want to show that T19 is equal to twice T19. T29 is equal to twice T19 हे आपल्याला दाखवायचं आहे आणि T9 is equal to 0. तर पहा, Tn is equal to a plus n minus 1 into d. Then T9 is equal to a plus 9 minus 1 into d. Therefore T9 is equal to a plus 8d, but T9 is equal to 0. Therefore a plus 8d is equal to 0. T29 is equal to a plus 29 minus 1 into d according to this of Tn. Therefore T29 is equal to a plus 28d.
then A is equal to, here in this case, what is the value of A? A is equal to minus 8D. Therefore, T29 is equal to A plus, A ची व्हॅल्यू काय पहा, not A plus, value of A is minus 8D plus 28D. Therefore, T29 is equal to 20D. And this is equation number second. This is equation number first. According to equation number first, we write the value of A in this equation. Then T19 is equal to, according to formula of Tn, A plus n minus 1, that is 19 minus 1 into D. Then T19 is equal to A plus 18D. But A is equal to 8D from equation number 1. Therefore, T19 is equal to minus 8D plus 18D is equal to, T19 is equal to how much? That is 10D. तर माझ्या माहितीप्रमाणे हे तुम्हाला समजलं असेल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असण्याचं कारण नाही. इफ यू मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2, देन वी गेट हिअर 2 T19 इज इक्वल टू 2 न मल्टिप्लाय केलं 20, but 20D is equal to T29 from, therefore आता ह्या ठिकाणी पहा, हे जे काय T20D आहे त्याच्याऐवजी मी T29 लिहिणार आहे. देन वी गेट हिअर 2 T19 is equal to T29 and that is we want to show, आणि हेच मला दाखवायचं होतं. देन वी कॅन राईट हिअर T29 is equal to twice T19 and that is we want to prove, आणि हे मला प्रूव्ह करायचं होतं. तर या पद्धतीनं आपण हे जे काय आहे ते प्रूव्ह केलेलं आहे. कोणत्याही प्रकारची शंका असण्याचं कारण नाही. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सर्व विद्यार्थ्यांनी यातले या प्रॅक्टिस सेटमधली गणितं आपल्या वहीमध्ये व्यवस्थितपणे सोडवायची आहेत. काही शंका आली तर मला फोन करून विचारायचं आहे, पण काही शंका येण्याचं कारण नाही. सर्व गणितं आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे घेतलेली आहेत. पुढच्या तासाला ॲप्लिकेशन